नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की आपल्या पाल्याला 2026-27 या अकॅडमिक इयरमध्ये RT मार्फत जर ॲडमिशन घ्यायचं असेल आणि पहिलीपासून ते 8वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण मोफत घ्यायचं असेल तर फॉर्म भरण्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे वयाचा. यापूर्वी पण मी भरपूर व्हिडिओ घेतलेले आहे, तुम्ही बघितले नसेल तर एकदा पाठीमागचे व्हिडिओ बघून घ्या आणि याच्यानंतर सुद्धा प्रत्येक गोष्टीचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे. ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून खाली बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून काही अपडेट आलं तर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल आणि तुमच्याकडनं ते कधीही मिस होणार नाही. सो आता व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की या RT 2026-27 साठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर वय किती असावं लागेल. पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की वय हे 31 डिसेंबर 2025 पर्यंत काउंट केलं जातं, पण ते वाक्य माझं चुकीचं असून आता नवीन मी अपडेट करून तुम्हाला सांगतोय की वय हे 31 डिसेंबर 2026 पर्यंत काउंट केलं जाणार आहे. कसं थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मी. आता यामध्ये दोन मुद्दे मी तुम्हाला कव्हर करतो की वयाबाबत अडचण काय आणि कोणत्या जन्मदिवसाचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. सो तुमचा पाल्य, तुमच्या जवळचा पाल्य, तुमच्या घरातला कोणी नातेवाईक, तुमच्या रिलेटिव्ह मधला कोणी असेल तर त्यालाही सांगा की या दरम्यान तुमच्या पाल्याचं वय जर असेल, तुमच्या मुलाचं मुलीचं वय जर बसत असेल तर नक्की फॉर्म भरा, जेणेकरून 8वी पर्यंतचं शिक्षण तुम्हाला टोटली फ्री मिळणार आहे. सो चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी या संदर्भात बऱ्याच पालकांचे बरेच प्रश्न असतात. जरी तुम्हाला हे सगळं नंबर लागला तर फ्री मिळणार आहे, पण ते जाणून घेण्यासाठी, ती माहिती घेण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही एक बॅच चालू केली, समुपदेशन बॅच, ज्याला आपण काउन्सिलिंग बॅच म्हणतो. ह्या बॅचमध्ये RT मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहे. अगदी फॉर्म कसा भरावा, डॉक्युमेंट काय काय लागतात, डॉक्युमेंट फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अंतर कसं काउंट करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे, कोणते तयार ठेवायचे, DVला काय काय लागतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, शाळा कोणती निवडावी, तुमचं शाळेचं अंतर किती असावं, हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी मी पाठीमागच्या वर्षात पूर्ण केलेल्या आहे. सो फक्त आता तुम्हाला माहिती देतोय मी या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि एक बॅच पण आम्ही घेतोय ज्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. फक्त 49 रुपयाची बॅच आहे. ज्यांना अपेक्षित त्या पालकांनी नक्की जॉईन करा. जर याच्यामुळे तुम्हाला पुढच्या 8 वर्षात शिक्षण मोफत मिळणार असेल आणि जवळपास असं म्हणूया आपण 7 ते 8 लाख रुपये तुमचे वाचणार असतील तर नक्कीच 49 रुपीज तुम्हाला इथे या बॅचमध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. बाकी तुम्ही ठरवा. बाकी आठवड्यात एकदा तुमच्याशी मी वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहे. आता वयाची अट काय आहे तर यांनी वयाची अट काय दिली बघा. वयाची अट असणार तुम्हाला 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुमचं वय काउंट व्हायला पाहिजे. किती काउंट व्हायला पाहिजे थोडक्यात पुढे सांगतो. कोणत्या डेट पर्यंत वय मोजले जाते ते मी तुम्हाला इथे सांगितलंय. तर वयाची अट काय थोडक्यात तुम्हाला पाठीमागचे काही नोटिफिकेशन दाखवतो बघा. 10 जानेवारी 2025 म्हणजे याच वर्षामध्ये जेव्हा RT मार्फत मुलांनी फॉर्म भरले किंवा पालकांनी फॉर्म भरले तर त्याला वयाची अट निश्चित त्यांनी केली होती बघा. वयाची अट काय, पहिलीला जर तुम्हाला RT मधनं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं वय 6 किंवा 6+ असावं लागेल 31 डिसेंबर 2026 पर्यंत, सॉरी 25 पर्यंत. हे 25-26 होतं, 25-26 शैक्षणिक वर्ष होतं म्हणजे 2025 पर्यंत वय तुमचं किती असावं लागेल, 6+ असावं लागतंय. आणि प्ले ग्रुप, नर्सरी, इयत्ता पहिलीच्या पूर्वीचा जो 3रा वर्ग असतो त्या ठिकाणी 3 किंवा 3+ वय असावं लागतं 31 डिसेंबर 2025 पर्यंत. आता हे झालं 2025 पर्यंतचं ह्या मुलांचं ऍडमिशन पण झालेलं आहे. या संदर्भातला अजून एक GR पण आला होता. त्या GR मध्ये म्हणजे 24-25 होता बघा. 24-25 ला त्यांनी सांगितलं म्हणजे 24-25 झालाय. त्यानंतर ह्या वर्षी 2025-26 पण शैक्षणिक ऍडमिशन झालेली आहे. आता अपकमिंग कोणतं आहे 2026 आणि 27 ऍडमिशन हे घेतले जाणार आहे आणि याचे फॉर्म सुटणार आहे. काय म्हटलं मी, फॉर्म सुटणार आहे. कधीपर्यंत सुटणार आहे. आता काय झालं, यावर्षी एक समिती गठीत केली आहे आणि थोडाफार बदल होण्याचे चान्सेस थोडे जास्त आहे. सो त्याच्यामुळे थोडं डिले होत आहे. मात्र या डिसेंबर एंड पर्यंत किंवा जानेवारीमध्ये फॉर्म सुटतील तुमचे. ओके, मग हे 2024-25चं नोटिफिकेशन होतं त्यात त्यांनी 2024 पकडले बघा. 31 डिसेंबर 2024 रोजी किमान वय असं लागतं 6 वर्ष कमीत कमी बघा. कमीत कमी ह्या डेट पासून ह्या डेट पर्यंतचे उमेदवार ह्या डेट पासून ह्या डेट पर्यंत जन्मलेले जेवढे विद्यार्थी ना तेवढे विद्यार्थी या वर्षी म्हणजे 2025-26च्या RT मध्ये फॉर्म भरून इथे सिलेक्ट झालेले आहेत बघा. कमीत कमी 6 वर्ष असावं लागतं. तुमच्या पाल्याचं वय किती, कमीत कमी 6 वर्ष, जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस चालतात.
आता मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. ऍक्च्युअल तुम्हाला आता हा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठीच आहे खरं म्हणजे. RT 2026-27 पाहिजे. 27 बरोबर आहे. 25-26 झालं यावर्षी. 2026 आणि 27 साठी हे असावे लागणार पाल्याचे वय. आपल्या पालकाचे नाही, पाल्याचे विद्यार्थ्यांचे वय असावं लागतं. किती? आता हा नीट आकडा लक्षात घ्या. सन 2026-27 साठी बरोबर, 26-27 साठी RT प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा. प्ले ग्रुप नर्सरी जर असाल तर तुम्हाला 1 जुलै 2022 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत ज्या पाल्याचा जन्म झालेला आहे, ही डेट पण पकडा, शेवटची डेट पण पकडून 1 जुलै 2022 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत ह्या दरम्यान तुमच्या मुलाचा जर जन्म झाला असेल म्हणजे त्याचं वय किमान कमीत कमी 31 डिसेंबर 2026 ला 3 वर्षे असेल आणि जास्तीत जास्त 31 डिसेंबर 2026 ला 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असेल तर तो या प्ले ग्रुप नर्सरीसाठी फॉर्म भरू शकतो. त्यानंतर ज्युनियर केजी साठी 1 जुलै 2021 पासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत कमीत कमी 4 वर्ष मॅक्सिमम 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. आणि सिनियर केजी साठी 1 जुलै 2020 पासून 31 डिसेंबर 2021 या दरम्यान जे पाल्य जे विद्यार्थी जन्माला आले असेल ते ह्या वर्गासाठी म्हणजेच कमीत कमी 5 वर्ष आणि 6 वर्ष 5 महिने 30 दिवस या दरम्यानचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. आता महत्वाचा मुद्दा, जर पहिलीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मुलाचा जन्म कुठून कुठपर्यंत असावा लागेल? त्याचा जन्म 1 जुलै 2019 पासून ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत या दरम्यान कोणत्याही डेटला किंवा ह्या डेटला जर त्याचा जन्म झाला असेल तर तो RT 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या 25% RT साठी ऍडमिशन घेऊ शकतो, फॉर्म भरू शकतो. मग ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतं. मग ह्या विद्यार्थ्यांचं कमीत कमी वय काय असावं तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत किती 6 वर्ष कमीत कमी किंवा 31 डिसेंबर 2026 पर्यंत 7 वर्ष 5 महिने 30 दिवस यांच्या दरम्यान जर त्याचं वय बसत असेल तर तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. त्या विद्यार्थ्याचे पालक तुम्ही फॉर्म भरू शकता. मला काय सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. सो ह्या दरम्यानचे विद्यार्थी इथपासून ते इथपर्यंत विद्यार्थी जन्माला आले असेल तर त्या वर्गाला ते फॉर्म भरू शकतात. गॉट इट? कळलं तुम्हाला? सो नक्कीच फॉर्म भरा. फॉर्म भरायची प्रोसेस चालू होणार आहे आणि जर तुमचं सिलेक्शन झालं 8 वर्ष शिक्षण मोफत असणार आहे. सो या संदर्भात तुम्हाला मी ह्या बॅचमध्ये पूर्ण गायडन्स करणार आहे. ही बॅच मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडेंटली 49 रुपीजची काही जास्त अमाऊंट आहे. लगेच जॉईन करा. याचे लेक्चर चालू झालेले आहेत, चालू होतील, शेड्यूल होतील म्हणजे आता. सो लगेच जॉईन करा. 49 रुपीजमध्ये दररोज रात्री मी तुमच्याशी बोलणार, दररोज म्हणजे आठवड्यातनं एकदा रात्री तुमच्याशी बोलणार, जेणेकरून सगळ्यांना डिस्कशन करता येणार आहे. सो लगेच जॉईन करा. 49 रुपीज आहे आणि प्रथम येणाऱ्या 50 विद्यार्थ्यांनाच मी इथे अलाउड करतो. बघा, प्रथम येणाऱ्या पालकांचे म्हणजे प्रथम 50 विद्यार्थी 50 जे ऍडमिशन घेतील ह्या बॅचमध्ये त्यांनाच 49 रुपीज आहे. नंतर ही फीज वाढणार आहे, ती कदाचित 99 पर्यंत जाईल आणि 99 पासून 999 पर्यंत पण जाऊ शकते. सो काळजी करा आणि तुम्हाला माहिती हवी असेल तर लगेच बॅच जॉईन करा. आणि आता तुम्हाला वयाबद्दल मी डिटेल सांगितलंय. काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशाला ॲप डाउनलोड करून स्कॉलरशिपच्या बॅचेस आपल्या चालू झाल्या बघा. 4थी 5वी 7वी 8वीच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता. फक्त आणि फक्त 499 रुपयाची बॅच आहे, एक बॅच, ज्यामध्ये सगळा सिलेबस आम्ही शिकवत आहोत. यूट्यूबला डेमो लेक्चर पण अवेलेबल आहे, तुम्ही एकदा बघा. तुमच्या मुलाला जर समजत असेल तर बॅचेस पण नक्की जॉईन करा. ओके. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.